कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. नली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अगाई वैकुंठ नायका, अगाई त्रैलोक्य तारका, अगा जनार्दना जगव्यापका, अगा पाळका भक्ताचिया, अगाये वसुदेव देवकी नंदना, अगाये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी, अगाये द्रौपदी बांधवा, अगाये सखया पांडवा, अगा जीवाची जीवा, अगा माधवा मधुसूदना, अगा महेश्वरा महाराजा, अगा श्रीहरी गरुडध्वजा, अगा सुंदरा सहस्रभुजा, पारमी तुझा काय वर्णू, अगा अंबऋषी परंपरा, निरालंबा निर्विकारा, अगा गोवर्धन धरणीधरा, अगा माहेरा दिनाचिया, अगा धर्मराया धर्मशिळा, अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाचिया कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा, अगा चतुरा सुजाना, मधुरा गिरा सुलक्षणा, अगा उदारा असुरमर्दना, राखी शरणा तुकया बंधू, अगाये वसुदेव देवकी नंदना, अगाये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे छोटे बंधू कान्होबाराय या अभंगातून भगवंताची स्तुती करून, भगवंताचं वर्णन करून, स्तुतीपूर्वक भगवत शरणागती स्वीकारून देवाला प्रार्थना करतात. हा अभंग कान्होबारायांचा आहे, तुकोबारायांचा नाही. तुकोबारायांचे जे बंधू, लहान बंधू कान्होबाराय, त्यांचा हा अभंग आहे. पण अभंग तुकोबारायांचा नसला तरी अभंग तुकोबारायांच्या गाथ्यात आहे, गाथ्यात दिलेला आहे. जरी कान्होबारायांचा अभंग असला तरी तुकोबारायांचा अभंग आणि कान्होबारायांचा अभंग याच्यामध्ये काहीच फरक वाटत नाही, काही फरकही नाही. कारण तुकोबारायांचेच बंधू आहेत ते, तुकोबारायांचे शिष्य आहेत ते, आणि तुकोबारायांच्याच सानिध्यामध्ये असल्यामुळं, तुकोबारायांच्याच संगतीमध्ये ते घडलेले असल्यामुळं तुकोबारायांच्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये, तुकोबारायांच्या विचारामध्ये, त्यांच्या विचारामध्ये काही अशा प्रकारचा फरक जाणवत नाही. तुकोबारायांचा जो अधिकार आहे त्याच अधिकाराला पोहोचलेले हे कान्होबाराय.
जरी शरीर संबंधाने ते लहान बंधू असले तरी अधिकारानं लहान नाहीत. जो अधिकार तुकोबारायांचा आहे तोच अधिकार त्यांचा आहे. तुकोबारायांचा काय अधिकार आहे? तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकोबारायांचं वर्णन करत असताना रामेश्वर भट वर्णन करतात, तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकोबाराय आणि विष्णू अर्थात देव परमात्मा हे वेगळे नाही. तुकोबाराय म्हणजे विष्णू भगवान विष्णू आहेत, विष्णू म्हणजेच तुकोबाराय. आणि कान्होबाराय हे तसेच आहेत. कान्होबाराय तरी काही वेगळे असे नाही. जरी कान्होबारायांचं कोणी अभंगात वर्णन केलं नसलं तरी जो अधिकार तुकोबारायांचा आहे, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, हे ब्रह्मत्व हे जसं तुकोबारायांच्या ठिकाणी आहे, कान्होबारायांच्याही ठिकाणी ते आहे. त्यामुळे तुकोबारायांचा अधिकार मोठा आणि कान्होबारायांचा अधिकार लहान असं नाही. नाहीतरी एखाद्या साधकावर ज्या वेळेला महात्म्याची संतांची कृपा होत असते, संतांची कृपा झाल्याच्या नंतर संत ज्या वेळेला साधकावर शिष्यावर कृपा करत असतात, कृपेला ज्या वेळेला तो पात्र होत असतो, एकदा का कृपा झाली, ज्याच्यावर कृपा झालेली आहे तो साधक कृपा झाल्याबरोबर ज्यांनी कृपा केलेली आहे त्यांच्या अधिकाराचा होत असतो. ते जसे तसाच होत असतो, कारण त्याला तसं ते करत असतात. आपणासारखे करीती तात्काळ. जसं एक दिवा आहे, एका खोलीमध्ये एक दिवा आहे आणि त्या दिव्याला नेऊन दुसरी वात लावली की ती वातीचा त्या दिव्याला स्पर्श झाला की ती पुन्हा वात राहत नसते. तो दिवा त्या वातीला सुद्धा काय बनवत असतो? दिवा बनवत असतो, दिवा. आणि मग पुन्हा ती वात त्या दिव्यापासून वेगळी केल्यानंतर ती वात नाही, ती दिवाच होत असतो, दिवा. आणि पहिला दिवा जसा प्रकाश देत असतो तसाच आणि तेवढाच प्रकाश ती वात देत असते. वात म्हणजे तो वातीचा झालेला दिवा. आणि मग पाहिल्यानंतर हे लक्षात येत नाही पाहणाऱ्याच्या की पहिला कोणता दिवा आहे आणि नंतरचा कोणता दिवा आहे. दोन्हीतला फरक काहीच कळत नाही. कारण पहिला दिवा ह्या अंधकाराचा नाश करतोय, दुसरा दिवा ह्या अंधकाराचाच नाश करतोय. पहिला दिवा हे प्रकाश देण्याचं काम करतोय, दुसरा दिवा हे प्रकाश देण्याचंच काम करतोय. मग दोन दिव्यामध्ये कोणता लहान आणि कोणता मोठा? दोन्ही दिवे कसे आहेत? सारखे आहेत. दोन्ही दिवे हे समान आहेत. तसं एक साधक रूपी दिवा ज्या वेळेला सिद्ध संतांच्या जवळ जातो आणि त्यांची ज्या वेळेला कृपा होते, त्यांच्या कृपेला तो पात्र झाला की तो पुन्हा साधक राहत नाही, तो काय बनत असतो? संत बनत असतो. म्हणून तुकोबारायांच्या कृपेला पात्र झालेले हे कान्होबाराय. ते तुकोबारायांच्या कृपेला पात्र आहेत म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. तुकोबारायांचे बंधू म्हणून नाही. आहेत बंधू, पण बंधू म्हणून तो त्यांचा अधिकार नाहीये. कारण संतत्व हे काय रक्ताच्या संबंधाने प्राप्त होत नसतं. नव्हती ते संत, कविता कवित्व संतांची ती आप्त नव्हती संत. कान्होबारायांचा विशेष हा आहे की कान्होबाराय तुकोबारायांच्या कृपेला प्राप्त झालेले आहेत. तुकोबाराय अशी कोणावरही कृपा करायला मोकळे नाहीत. पारखी तुकोबाराय पारखी, परी पाहे बीज शुद्ध अंगी.
म्हणजे कान्होबाबायांचा अधिकार काय लहान नाही. तुकोबाबायन म्हणून तुकोबाबायांचे जसे अभंग आहेत तसेच कान्होबाबायांचे अभंग आहेत. आणि त्यातले त्यात तुकोबाबायांचंच त्यांनी श्रवण केलं असल्यामुळं, तुकोबाबायांच्या 14 टाळकऱ्यामध्ये त्यांचा 1 नंबर असल्यामुळं, तुकोबाबायांच्या संगतीमध्येच तुकोबाबायांच्या सानिध्यामध्ये सगळं जीवन गेलेलं असल्यामुळं, तुकोबाबायांचे सगळे विचार, तुकोबाबायांचं आचरण, ती विचारधारा ही सगळी त्यांच्यामध्ये उतरलेली. आणि त्यामुळं तुकोबाबायांची जी भाषा आहे, तुकोबाबायांची देवाचं वर्णन करण्याची जी हातोटी आहे, तशीच काहीच फरक वाटत नाही. नवीन माणसं खालचं चरण शेवटचं चरण जर वाचलं नाही ना तर शेवटपर्यंत येईपर्यंत कळतच नाही की हा अभंग तुकोबाबायांचा नाही, दुसऱ्या कोणाचा तरी आहे. अगदी तुकोबाबायांच्या अभंगाच्या तोला मोलाचाच हा अभंग कान्होबाबायांचा आहे. आणि या अभंगातून कान्होबाबाय देवाची स्तुती करून स्तुतीपूर्वक देवाला शरण जातात आणि शरण जाऊन देवाने आपलं रक्षण करावं याविषयी प्रार्थना करतात. मनुष्याने शरण जायला पाहिजे, देवाला शरण जायला पाहिजे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर देवाची शरणागती स्वीकारली पाहिजे. कान्होबाबाईंनी तुकोबाबाईंच्या कीर्तनातून हे नेहमी ऐकलेलं, आले हो संसारा तुम्ही एक करा, किंवा शरण जा उदारा पांडुरंगा. त्याच्या पूर्वीचं काय, आले हो संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. उदारा पांडुरंगा शरण जा. उदार असणारा पांडुरंग परमात्मा, त्याला शरण जायला तुकोबाबाई सांगतात. म्हणून शरण जावे सर्व भावे, देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. भगवानही स्वतः सांगतात की तुम्ही मला शरण या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अर्जुनाला उपदेश करत असताना अर्जुना म्हणतात की अर्जुनाला म्हणतात शब्दाचा अर्थ, अर्जुनाला निमित्त केलेलं आहे समोर सगळ्या जगाला भगवान सांगतात की सगळ्या धर्माचा त्याग करा आणि तुम्ही मला शरण या. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. म्हणून भगवान स्वतः सांगतात, सर्व संत सांगतात, म्हणून जीवानी मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर त्याचं पहिलं कर्तव्य जर काय असेल तर देवाला शरण जाणं. देवाला शरण गेलं पाहिजे. कारण सगळ्या शास्त्राचं, वेदाचं, पुराणाचं सगळ्याचं सार म्हणजे भगवत शरणागती आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. निजनिष्ठा विठोबाशी शरण जावे, विठोबाला शरण गेलं पाहिजे. हे तुकोबाबाईंनी अनेक वेळेला सांगितलेलं. तुकोबाबाईंच्या विचाराचा, त्या उपदेशाचा प्रभाव कान्होबाबाईंच्यावरती झालेला. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या उद्धाराकरता भगवत शरणागतीशिवाय कलियुगामध्ये दुसरं काही उपाय नाही आहे हे जाणून देवाला शरण जाऊन कान्होबाराय अगोदर देवाची काय करतात, स्तुती करतात. देवाने आपला अंगीकार करावा, देवाने आपल्याला आपलं समजावं, देवाने आपल्याकडे लक्ष द्यावं. याच्याकरता म्हणून देवाला प्रिय असणारी स्तुती
कान्होबाबाईंनी सुरू केलेली एक कान्होबाबाई म्हणतात, अगाये वैकुंठ नायका. कान्होबाबाई बोलतात, अगाये वैकुंठ नायका. सबंध अभंगामध्ये सगळी स्तुतीच आहे. अगाये वैकुंठ नायका. अगा म्हणजे अरे ए, अरे ए, वैकुंठ नायका संबोधन आहे. देवाचं वर्णन करत असताना वैकुंठ नायका म्हणून कान्होबाबाई करतात. वैकुंठ नायका, हां, वैकुंठ नायक म्हणजे काय? वैकुंठाचा नायक. वैकुंठ नायक म्हणजे काय? वैकुंठाचा नायक. वैकुंठ काय आहे? वैकुंठ हा एक लोक आहे. लोक, लोक, हा. लोक म्हणजे काय? एक मनुष्य आहे का लोक वैकुंठ नावाचा? नाही 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 नाही, लोक नाही म्हटलं मी, लोक. वैकुंठ नावाचा एक काय आहे? लोक आहे. म्हणजे दुसऱ्या नावाचे काही लोक आहेत का? हो आहेत ना. एका ब्रह्मांडामध्ये किती लोक असतात? अनेक अनेक लोक असतात. तसं ढोबळ ढोबळ दृष्टीनं 14 लोक सांगतात. खालचे 7 आणि वरचे 7. आपण ज्या लोकांमध्ये राहतो हा कोणता लोक आहे? तेच, हा भूलोक. हा कोणता आहे? हा आहे भूलोक. मग या भूलोकापासून खाली 7 लोक आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. असे खालचे हे 7 लोक आहेत. हा आपण या भूलोकावर राहतो. भूलोक आहे हा. भूलोक किती मोठा आहे कळलं? बघितला सगळा भूलोक? हा भूलोक किती मोठा आहे? नाही, आपण नाही पाहिला सगळा. फार मोठा विस्तीर्ण आहे हा लोक. आणि मग याच्या खाली कितीतरी अंतरावर, आता सगळं अंतर मला एवढं काय मी पाठ करून नाही आलो सगळं. अतल आहे, अतल नावाचा लोक आहे. त्याच्या खाली वितल आहे. त्याच्या खाली पुन्हा कितीतरी अंतराने सुतल. त्याच्या खाली तलातल. त्याच्या खाली रसातल. त्याच्या खाली महातल आणि त्याच्या खाली पाताल. त्याच्या खाली पुन्हा नरक लोक आहे. त्याच्या खाली क्षीरसागर आहे. हे सगळे लोकांतर आहेत. हे खालचे झाले. आणि इथून वर हा भू, याच्यावर भुवहा म्हणजे भुवर लोक. त्याच्यावर स्वहा, स्वर लोक म्हणजे स्वर्गलोक. भूहू भुवहा स्वाहा, जनहा, महहा, तपहा, सत्य. महलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक असे वरचे 7. आणि या प्रत्येक लोकामध्ये इथं जसे आपण जीव आहेत, प्रत्येक लोकामध्ये जीव आहेत. इथं माणसं आहेत, पशुपक्षी आहेत. मनुष्यांना, त्या पशुपक्ष्यांना, त्यांना जसे शरीर आहेत, त्या शरीराला उचित अशा प्रकारचा योग्य त्यांचा आहार आहे. सगळी व्यवस्था आहे. त्यांचा आहार, अन्न पाण्याची व्यवस्था सगळी आहे. तसं इथल्या शरीराला अनुरूप अशा प्रकारचा जसा आहार इथं आहे, त्या लोकांमध्ये तिथं जसे शरीर आहे, इथले जसे शरीर आहे तसे तिथं शरीर नाही आहेत. तिथले शरीर वेगळे आहेत. हे शरीर घेऊन आपण तिथं नाही जाऊ शकत. तिथल्या शरीराने ते इथं नाही येऊ शकत. त्यांना इथं यायचं असेल तर इथलं शरीर धारण करावं लागतं. आपल्याला तिथं जायचं असेल तर हे शरीर इथंच सोडावं लागतं आणि तिथं जाताना तिथलं दिव्य शरीर धारण करावं लागतं. जसं जसं आपण वर जाऊ तसे तसे दिव्य शरीर आहेत. हे असे सांगितले. पण अजून काही अवांतर असे लोक आहेत. ध्रुव लोक आहे, सूर्य लोक आहे, शनी लोक आहे, वायू लोक आहे, वरुण लोक आहे, अग्नी लोक आहे. असे वेगवेगळे लोक आहेत. आणि त्या लोकांमध्ये वेगवेगळे हे शरीर आहेत. वरुण लोकांमध्ये गेलो तर वरुण लोकांमध्ये सगळे ज्या शरीरामध्ये जलाचं प्राधान्य जास्त आहे असे शरीर आपल्याला दिसणार.
सूर्यलोकामध्ये गेलो तर सगळे प्रकाशरूप शरीर आहेत. आता इथं भूलोकामध्ये आलो, सगळे भूमय शरीर आहेत. की आपल्या शरीरामध्ये आधिक्य, जरी पंचभूताचं शरीर असलं तरी आधिक्य आणि आपल्या शरीरामध्ये कशाची मात्रा जास्त आहे? कोणत्या तत्वाची मात्रा जास्त आहे? पृथ्वीची मात्रा जास्त आहे. आपल्या शरीराला पार्थिव शरीर म्हणतात. आपल्या शरीराला काय म्हणतात? पार्थिव शरीर म्हणतात. इथल्या शरीराने इथलेच भोग भोगता येतात, इथल्या शरीराने स्वर्गातले भोग भोगता येत नाहीत. तिथले भोग आपल्याला दिसतही नाहीत. तिथले भोग भोगायचे असतील, तिथला अनुभव घ्यायचा असेल तर तिथलं शरीर धारण करावं लागतं. मग तिथल्या शरीराने तिथले भोग दिसतात, तिथले भोग भोगता येतात. पंढरपूरमध्ये प्रवचन सुरू असताना मला कोणीतरी विचारलं होतं, हा विषय चालू होता. मी असंच सांगितलं किंवा असं याच्या खाली तो लोक आहे, त्याच्या खाली तो लोक आहे, त्याच्या खाली तो लोक आहे, त्याच्या खाली पुन्हा क्षीरसागर आहे. त्या क्षीरसागरामध्ये भगवान शेषावर पहुडलेले आहेत, त्याच्या मस्तकावर ही सगळी उतरंड आहे. अर्थात हे सगळं शेषाने आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला, म्हणे हे विज्ञानाने सगळी कोण चक्कर मारली विमानाने पृथ्वीला, तुमचा शेष कुठं दिसलाच नाही. मग शेष कसा दिसला नाही तुम्हाला? म्हणलं अरे शेष ज्या सत्तेमध्ये, त्या सत्तेमध्ये तुझे डोळे नाही ना बघायला. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. आपले चर्मचक्षु जर असतील तर आपल्याला चमड्याच्याच वस्तू दिसतील. लौकिक आपले नेत्र असतील तर लौकिकच वस्तू आपल्याला दिसतील. अलौकिक वस्तू पाहण्याची आपल्या डोळ्यामध्ये सामर्थ्य नाही. त्या वस्तू नाहीत असं नाही, आपल्याला ती वस्तू दिसत नाही म्हणून त्या वस्तूचं अस्तित्व नाकारता येत नाही. गीतेमध्ये भगवंताला अर्जुनाने प्रार्थना केली की भगवान, मला ते तुमचं दिव्य रूप पाहण्याची इच्छा आहे आणि माझी जर ती योग्यता असेल तर तुम्ही मला ते दाखवा. मन्येसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. असं नुसतं अर्जुनाने इच्छा व्यक्त केली आणि भगवान लगे दाखवायला सुरुवात केली रूप. श्री भगवान उवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोतसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्चादित्यान् वसून् रुद्रान् नस्विनो मरुतस्तथा बहुन्य दृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. बघ अर्जुना बघ, माझी वेगवेगळ्या रूपाची, वेगवेगळ्या आकाराची सगळी दिव्य रूप पहा. पश्चादित्यान या सूर्याला पहा, वसून अष्टवसूंना पहा, रुद्रान 11 रुद्रांना पहा माझ्या शरीराच्या ठिकाणी. बघ दिसते ना तुला सगळं रूप, विश्वरूप प्रगट केले अर्जुनाच्या समोर. पण अर्जुनाला ते रूप काही दिसत नाही. आणि मग देवाच्या लक्षात आलं की ह्याला कसं काय दिसेल. न तमाम शक्यसे द्रष्टु मने नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. न तमाम शक्यसे द्रष्टुम, तुम्हाला हे पाहू शकत नाहीस. का नाही पाहू शकत? कारण तू ज्या नेत्रांनी पाहतोस ते नेत्र तुझे कसे आहेत? चर्मचक्षुनी तू पाहतोस. त्या दृष्टीनं, अशा सामान्य दृष्टीनं हे माझं दिव्य रूप नाही दिसणार. माझं दिव्य रूप पाहायचं असेल तर तुला दृष्टी सुद्धा कशी पाहिजे? दिव्य पाहिजे. दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. तुला मी दिव्य अशा प्रकारचे चक्षु देतो आणि मग तू माझं असं ऐश्वर योग तू पहा. देवाने मग तो दिव्य दृष्टी दिली आणि मग त्या दिव्य दृष्टीने ज्या वेळेला अजून रूप देवाचं रूप पाहायला लागला, मग अजून मग लागला वर्णन करायला, मग दिसायला लागलं त्याला. मग म्हणतो पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस तथा भूत विशेष संगान ब्रह्मांडमीशम कमलासनस्थ मुशींश्च सर्वानुभगांश दिव्यान. आता काय सगळा अध्याय सांगत बसत नाही, काय काय दिसलं त्याला ते. पण अर्जुनाला दिव्य रूप दिसलं. कधी दिसलं? ज्या वेळेला त्याला दिव्य दृष्टी दिली त्यावेळेला. हिडे हळद बुटात बूट घालून जेवत आणि ह्याला कधी शेष दिसणार? कितीही मोठा वैज्ञानिक असला आणि कितीही शास्त्रज्ञ असला तरी त्याला शेष कसं काय दिसणार? कारण त्याचे डोळे कितीही चष्मेवर लावले तरी त्याचे डोळे कसे आहेत? लौकिक आहेत. त्याचे डोळे अलौकिक नाही आहेत.
मग अशा चर्मचक्षुला ते दिव्य शेषाचं रूप कसं दिसेल? दिसणार नाही. पण हे लोकांतर आहेत, खाली वरही लोक आहेत, आणि त्या लोकांमध्ये तशी वेगवेगळी सगळी तिथल्या जीवांना लागणारी सगळी त्यांच्या भोगाची सगळी व्यवस्था आहे. काही दिव्य भोग आहेत, इथून वर दिव्य भोग आहेत, स्वर्गामध्ये दिव्य भोग आहेत. जसं जसं आपण वर जाऊ तसं त्या भोगांची दिव्यता काय होते? वाढत जाते. आणि मग या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात वर जर कोणता लोक असेल तर तो कोणता लोक आहे? सत्यलोक आहे. सत्यलोक, ज्या लोकांमध्ये ब्रह्मदेव राहतात. ब्रह्मलोक म्हणा, सत्यलोक म्हणा, काय नाव जरी दोन असले तरी लोक एकच आहे. तो सगळे दिव्य भोग आहे तिथं. सत्वगुणाचा आधिक्य तिथं जास्त आहे. पण हे सगळे लोक ब्रह्मांडातले सांगितले. कुठले सांगितले? ब्रह्मांडातले. आणि ह्या सगळ्या लोकांच्या बाहेरून असं एक ब्रह्मांडाचं एक असं आवरण आहे. अंड म्हणजे असं अंड्याचा आकाराचं असलेलं खूप मोठं असं ते आहे, म्हणून आवरण आहे, म्हणून त्याला ब्रह्मांड म्हणतात. परंतु पुराणादिकामध्ये, वेदामध्ये अजून दोन लोकांची वर्णनं आहेत. ते दोन लोक म्हणजे एक कैलास लोक आणि दुसरा वैकुंठ लोक, आणि ते ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. वैकुंठाचं वर्णन करत असताना संत वाङ्मयामध्ये, पुराणादिकामध्ये खूप विस्ताराने वर्णन केलेलं आहे. त्या वैकुंठ लोकाची एवढी दिव्यता सांगितलेली आहे की तो वैकुंठ लोक हा माईक नाहीये. मायेचा प्रभाव तिथं नाहीये. ही ब्रह्मांडाची जी रचना तुम्हाला सगळी सांगितली, ही ब्रह्मांडाची रचना ही सगळी माईक आहे. माईक म्हणजे स्टँडवर ठेवलेला माईक नाही. माईक म्हणजे मायेचं कार्य. मायेपासून निर्माण झालेले जे पंचभूत आहे, त्या पंचभूतापासून निर्माण झालेली ही सगळी ब्रह्मांडातली रचना आहे. पण वैकुंठाची रचना करत असताना परमात्म्याने पंचभूतापासून वैकुंठाची रचना केलेली नाही. वेदांताचा सिद्धांत काय सांगतो मला त्याच्याशी घेणं नाही. पण संत वाङ्मय काय सांगतं, पुराण काय सांगतात, मला तो मुद्दा इथं मांडायचा आहे. ती संगती कशी आहे, कसा वैकुंठ निर्माण केला? जर मायाच नाही तर मग माये वाचून तो वैकुंठ कसा निर्माण केला ते मला आता इथं चर्चा करत बसायचं नाही. पण केवळ चैतन्य ओतून चैतन्यालाच दिलेला जो आकार आहे तो म्हणजे वैकुंठ लोक आहे. आणि देवाची विशेष कृपा ज्या जीवावर होते ते जीव, ते लोक त्या वैकुंठ लोकाला जातात. वैकुंठ लोकाला त्या तिथं इथलं शरीर सोडल्यानंतर ते वैकुंठ लोकाला जातात. म्हणून आपल्याकडं लोक मेल्यावर लिहितात बघा वैकुंठवासी. तो काय लिहिला म्हणजे वैकुंठालाच जातो असं नाही त्याचा अर्थ, पण त्याच्याविषयी तो मेलेल्या व्यक्तीविषयी आदर असतो म्हणून लिहितात वैकुंठवासी. तसा तो नरकवासी झालेला असतो बहुतांशी. पण तिथं दिव्य लोक, दिव्य सगळे तिथले भोग दिव्य. तिथं शरीरही दिव्य, सगळं चैतन्य स्वरूप शरीर. भगवंताचं जसं शरीर आहे, जसं शास्त्रामध्ये वर्णन चतुर्भुज रूप, तिथं गेलेल्या लोकांना ते चतुर्भुज रूप प्राप्त होतं. शंख, चक्र, गदा, पद्म हे जसं भगवंताच्या हातामध्ये आहेत, तिथं गेलेला तो तसा चतुर्भुज होऊन त्याच्याही हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म. तिथं वैकुंठात गेलेले सगळे चतुर्भुज होऊन जातात. तिथं गेल्यानंतर तहान लागत नाही, तिथं गेल्यानंतर भुकेचं दुःख नाही,
तिथे गेल्यानंतर कसलीच चिंता नाही, दुःखाचा लेश ज्या लोकांमध्ये नाही असा जो लोक आहे त्याला म्हणतात वैकुंठ लोक. कसलीच कमी, कसलीच अपेक्षा जिथं गेल्यानंतर राहत नाही, कसलं एवढंही दुःख जिथं बघायला भेटत नाही, असा तो वैकुंठ लोक. सगळे चतुर्भुज होऊन जातात. आणि त्या वैकुंठ लोकातला जो नायक आहे, तिथला स्वामी जो मालक आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. त्याचं मूळ राहण्याचं ठिकाण ते आहे. म्हणून कान्होबा देवाला शरण जाऊन त्याची स्तुती करतात. अरे वैकुंठ नायका, अगा ये वैकुंठ नायका. वैकुंठाचा जो मालक आहे, वैकुंठाचा जो नायक आहे, वैकुंठाचा जो स्वामी आहे, वैकुंठ नायक म्हणून त्याला संबोधतात. अगा ये वैकुंठ नायका, अगा ये त्रैलोक्य तारका. किंवा वैकुंठ नायक, अगा वैकुंठ नायकाचा आपल्याला दुसराही अर्थ करता येईल आपल्या संत वाङ्मयानुसार. संत वाङ्मयामध्ये पंढरीलाच वैकुंठ म्हटलेलं आहे. भूवैकुंठ पंढरपूर, वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवानास करणे बहु, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, तुका म्हणे सोपी केली पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. या भूमीवर पंढरी हे वैकुंठ आहे. वैकुंठ कसं काय? वैकुंठ कशाला म्हणतात? परमात्मा देव भगवान विष्णू ज्या ठिकाणी निवास करतात त्या ठिकाणाला, त्या निवासस्थानाला नाव आहे वैकुंठ. आणि भगवान विष्णू म्हणजेच पांडुरंग परमात्मा, तो कुठे निवास करतो? पंढरी या क्षेत्रामध्ये निवास करतो. म्हणून पंढरी हे वैकुंठ आहे. पंढरी वैकुंठ भूमीवरी. त्या वैकुंठाला जाण्याकरता तप करावं लागतं. तपाचे सायास असतात, जीव द्यावा लागतो, शरीर सोडून जावं लागतं. पण तुकोबाराय म्हणतात पुंडलिकानं एवढा उपकार केला आणि वैकुंठाला जाण्याची वाट एवढी सोपी करून टाकली. तिथं शरीरही सोडावं लागत नाही, तपही करावं लागत नाही. तप करणं तरी सोपं थोडे. तप करणं म्हणजे तंबाखूला चुना लावणं थोडंच आहे. अन्ना वाचून, पाण्या वाचून, शरीराला उलट टांगून, शीत वात सगळे सहन करून, तहानेलिया तहानची पियावी, भुकेलिया भुकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा, अशी तपश्चर्या करावी लागते. कठीण आहे तो. क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्तासक्त चेतसाम. दुःखदायक आहे तो मार्ग तपश्चर्याचा. आणि हिथं या भूलोकावरच वैकुंठ पुंडलिकानं निर्माण केलं असल्यामुळं तिथं जाण्याची वाट तर सोपी आहे. नाचत जाऊ तुझ्या नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळ्या सुख देईल विसावा रे. नाचत जायचं, नाचत तपश्चर्या करीत नामकंतम का असं नाही काय तिथं. नाचत सोपी वाट आहे. भजन करत गात उड्या मारीत घात जागा प्रेम मागा विठ्ठला, अशी सोपी वाट करून टाकली. आणि ही वाट कशाची आहे? वैकुंठाची आहे. म्हणजे पंढरी हे वैकुंठ आहे. पंढरी वैकुंठ आहे. आणि पंढरी रूपी वैकुंठामध्ये तिथला जो राजा आहे, तिथला जो नायक आहे, तिथला जो स्वामी आहे, तो कोण आहे? पांडुरंग आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात अगा ये वैकुंठ नायका, कारण तो तिथला नायक आहे, राजा आहे, तो सार्वभौम राजा आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर नगरीचा तो सार्वभौम राजा आहे, म्हणजेच वैकुंठाचा राजा आहे. पंढरी वैकुंठ आहे. म्हणून अगाये वैकुंठ नायका, अगाये त्रैलोक्य तारका, अगाये त्रैलोक्य तारका. पुढं कान्होबा
देवाचं वर्णन करत असताना त्रैलोक्य तारका म्हणून वर्णन करतात. आगा ये त्रैलोक्य तारका. त्रैलोक्य तारका, हा, ही त्रैलोक्य तारका म्हणजे काय? त्रैलोक्य. अहो तुम्ही तर आता कितीतरी लोक सांगितले ना, आता 3च लोकच काय लागले सांगायला. तसं नाही, सामान्य रूपाने बोलत असताना त्रैलोक्य बोलतात. आपण ज्या लोकांमध्ये राहतो तो मृत्यूलोक. आता आला तुमचा मृत्यूलोक. हा लोक कोणता आहे? मृत्यूलोक. इथून खालचा जो आहे त्याला पाताळ म्हणायचं. मग कुणी असो तो, अतल वितल सुतल रसतल तलातल महातल पाताळ, हे सगळं पाताळातच आलं सगळं. खालचं म्हणजे पाताळ, हा इथला लोक म्हणजे मृत्यूलोक. आणि इथून वरचा कोणताही लोक असो, तो भुवलोक असो, स्वर्लोक असो, जनोलोक असो, तपोलोक असो, महलोक असो, सत्यलोक असो, कोणताही लोक असो, हे सगळं कशात आलं? स्वर्गामध्ये आलं. असं खालचं वरचं इथलं, याला त्रैलोक्य म्हणतात. त्रैलोक्य. वर असणारे लोक त्यांना स्वर्ग म्हणतात, इथल्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात, आणि इथून खालचे जे लोक आहेत त्यांना काय म्हणतात? पाताळ म्हणतात. असं हे त्रैलोक्य. आणि या त्रैलोक्याला तारणारा जो आहे त्याला काय म्हणतात? त्रैलोक्य तारका. पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना कान्होबा म्हणतात, अगाये त्रैलोक्य तारका. अगाये त्रैलोक्य तारका, हा, त्रैलोक्याला तारतो. हा, आम्हाला तर असं वाटलं की फक्त भक्तालाच तारतो. त्रैलोक्याला तारतो हा. मग काय अडचण आहे आपल्याला पाप करायला? आपण त्रैलोक्यातच आहे ना. आपण पाप केले तरी आपल्याला तो तारेलच. मग तसं नाही. मग तसं नाही काय? कान्होबा म्हणत नाही की त्रैलोक्य तारका, त्रैलोक्याला तारतात. त्रैलोक्याला तारतो ना. हा, हा तारतो. त्रैलोक्याला तारतो. पण कसं तारतो? आपल्याला तारलं त्यांनी? आपण कुठे हो? आपण त्रैलोक्यातच आहोत का त्रैलोक्याच्या बाहेर आहोत? हा, त्रैलोक्यातच आहे ना. आळंदीत आहे म्हणा तुम्ही. आपण आळंदीत आहे. अहो आळंदीत असलो तरी त्रैलोक्यातच आहे, कारण आळंदी त्रैलोक्यातच आहे. नाही म्हणले आमची आळंदी पुण्यात आहे. अहो पुन्हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र भारतात आहे. भारत कुठे आहे? या भूलोकात आहे. भूलोक म्हणजेच मृत्यूलोक आहे, आणि मृत्यूलोक म्हणजेच त्रैलोक्य आहे. म्हणजे आपली आळंदी ना आपण काय आता त्रैलोक्याच्या बाहेर आहोत का? नाही, आपण त्रैलोक्यातच आहोत. आपणही त्रैलोक्यामध्येच आहोत. आणि आपल्याला तारलं अजून? तुम्हाला तारलं देवानी? तुम्हाला तारलं का नाही? का 23 कळत नाही? तारलं आपल्याला? असा आहे आपल्याला अनुभव, त्याचा विश्वास आहे की मला तारलेलं आहे म्हणून? नाही, मला तर वाटत नाही माझा अजून देवाने उद्धार केलेला आहे. करेल की नाही हे काय त्याची इच्छा. हे मी नाही सांगू शकत देव माझा उद्धार करेल की नाही, या जन्मात तरी करेल की नाही. पण आता मला तरी आता सध्या असं वाटतं की माझा अजून तरी उद्धार केलेला नाही, अजून तरी मला देवाने तारलेलं नाही. तसं तुम्हालाही वाटत असेल ना? का तुम्हाला तारलंय असं वाटतंय? काय वाटतंय तुम्हाला? तारलं नाही असंच वाटतंय ना? म्हणजे माझं तुमचं सारखंच आहे की मग. मग जर सारखं आहे, मग जर आपण आळंदीत राहून भजन पूजन करून कथा कीर्तन करून प्रवचन करून जर आपल्याला अजून देवाने तारलं नाही, तर मग जे निवळ संसारच करतात, हाय पैसा न हाय पैसा, हाय बायकून हाय मुलं, त्याच्यातच जे गुरफटलेले आहेत, मग त्यांना तारलं असेल काय? हा, त्यांना तारलं असेल नाही. म्हणजे याचा अर्थ अजून तारलेलं नाही. आणि मग आपल्याला तारलेलं नाही, आपण त्रैलोक्यात आहोत, आणि त्रैलोक्यात असून जर आपल्याला तारलेलं नाही, तर मग कान्होबा देवाचं वर्णन करत असताना त्रैलोक्य तारक असं कसं काय म्हणतात? त्रैलोक्य तारक असं कान्होबा रायाने देवाचं वर्णन केलं कसं? तर याचं उत्तर असं आहे
की त्रैलोक्याला भगवान तारतात म्हणजे संसार बंधनातून मुक्त करतात असं नाही. भगवान त्रैलोक्याला तारणारा आहे, पण त्रैलोक्याला तारणारा आहे म्हणजे संसार बंधनातून लगेच सगळ्यांनाच सर्वेशाम लगेच मुक्त करतो असं नाही. सगळ्यांना मुक्त करून कसं काय जमेल? जग कसं चालेल? जग चाललं पाहिजे. सगळे मुक्त झाल्यावर मग संसार कसा चालेल पुढं? आणि संसार चालवणं हे त्याचं काम आहे, त्याचा खेळ आहे हा. तो खेळ कसं काय मोडू देईन लगेच? जेव्हा मोडायचा त्याच वेळेला तो मोडील. तोपर्यंत जग चालवणं त्याला गरजेचं आहे, त्याला भाग आहे त्याला. त्यामुळे सगळ्या त्रैलोक्याला म्हणजे लगेच तो बंधनातून मुक्त करतो, सगळ्यांचं अज्ञान घालवतो, ते सगळ्यांना ब्रह्मरूप करतो असा त्याचा अर्थ नाहीये त्रैलोक्य तारकाचा. मग या त्रैलोक्यामध्ये असणारे जे जीव आहेत त्या जीवांना ज्या ज्या वेळेला खूप संकट येतं, सगळं त्रैलोक्य त्राही 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 करतं, त्यावेळेला त्या संकटातून तारणारा तोय. आणि आपण जर पुराण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, ज्याही ज्याही वेळेला त्रैलोक्य त्राही त्राही करायला लागलं, अनेक असुरांनी दैत्यांनी राक्षसांनी हे सगळं त्रैलोक्य त्राही करून सोडलं, त्यावेळेला भगवंतानी वेगवेगळे अवतार घेऊन वेगवेगळी रूप घेऊन त्या दैत्यांचा नाश करून त्यांच्या त्रासातून त्यांच्या दुःखातून मुक्त जर कोणी केलं असेल तर ते कोणी केलं? देवाने केलं. म्हणून त्रैलोक्य तारका. म्हणून कान्होबाराय म्हणतात, आगाये त्रैलोक्य तारका, आगाये त्रैलोक्य तारका. अनेक वेळेला देवाने या जगाला दुःखातून सोडवण्याकरता वेगवेगळे रूप घेतली. एक वेळेला त्या हिरण्याक्षाने ही पृथ्वीच काकेत घातली होती आणि पाताळात जाऊन बसला होता. ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा भगवंताने दिली. ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. वेगवेगळे ऋषी निर्माण केले. वेगवेगळे ऋषी निर्माण केल्यानंतर स्वयंभू मनुला निर्माण केलं. स्वयंभू मनुची उत्पत्ती झाल्याच्या नंतर स्वयंभू मनु आणि शतरूपांना सांगितलं की आता तुम्ही सृष्टी वाढवा, प्रजा निर्माण करा, संतती निर्माण करा. त्या मनुने हात जोडले सांगितलं, देवा प्रभू पितामह, अहो आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करू, आम्ही संतती वाढू, प्रजा निर्माण करू, हे सगळं करू, ठीक आहे सगळं हे, पण आम्ही निर्माण केलेली संतती राहणार कुठं? ठेवायची कुठं? कारण पृथ्वीच नाही. कारण पृथ्वी त्या हिरण्याक्षाने कुठे नेऊन ठेवली होती? पाण्यात, पाताळात. मग आता काय करावं? ब्रह्मदेवाला चिंता निर्माण झाली. चिंताग्रस्त झाले ब्रह्मदेव. देवाने तर आज्ञा दिली की सृष्टीचा विस्तार करा. आता काय करावं? संतती निर्माण कशी करायला लावायची या ऋषी मुनींना? आणि मग असं चिंतेनं विचार करत असताना ब्रह्मदेवाचा दीर्घश्वास सुरू झाला आणि त्या दीर्घश्वासातून भगवंताने एक अवतार धारण केला. तो अवतार म्हणजे कोणता? ते वराह रूप. अंगुष्ट मात्र या अंगठ्या एवढं रूप ते बाहेर पडलं आणि मग बाहेर पडल्यानंतर ते मोठं झालं. आणि मोठं झाल्यानंतर त्याच्या शरीरावर असणारे, अवयवावर असणारे जे वेगवेगळे चिन्ह ब्रह्मदेवाने ते जाणले आणि लक्षात आलं की भगवंताचा अवतार आहे, यज्ञ वराह भगवान आहे तो. आणि मग सगळ्या देवतांनी वगैरे पूजा केली, स्तुती केली. आणि मग देवांचं काम करण्यासाठी म्हणून पृथ्वीचा उद्धार करण्याकरता, पृथ्वीला तारण्याकरता म्हणून पाताळात गेले. हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलं, त्याला नष्ट केलं आणि पुन्हा पृथ्वी पहिल्या तिच्या ठरलेल्या स्थळी आणून ठेवली. असं ज्याही वेळा त्रैलोक्यावर संकट येतं, मग ते स्वर्गावर असो, मृत्यूलोकामध्ये असो किंवा पाताळावर असो, ज्याही वेळेला संकट येतं, हे असो दैत्य ज्या वेळेला त्राही करून सोडतात त्यावेळेला या संकटातून तारणारा कोण आहे?
देव आहे देव, पांडुरंग आहे. म्हणून आगाये त्रैलोक्य तारका, आगा जनार्दना जगव्यापका, आगा पाळका भक्ताचिया, आगा जनार्दना जगव्यापका. कान्होबाराय म्हणतात आगा जनार्दना, आगा जनार्दना, अरे जनार्दना, जनार्दना म्हणून संबोधतात. जनार्दना, हो जनार्दना म्हणजे काय? जनार्दनामध्ये दोन शब्द आहेत. एक जन नाम आहे आणि एक धातू आहे अर्धयती. त्याच्यापासून त्या धातूचं विशेषण होऊन मग जनार्दना हे अशा प्रकारचं नाम तयार झालेलं आहे. जनार्दना, जनान अर्धयती इति जनार्दना. जन म्हणजे लोक, आणि लोकांना जो अर्धयती म्हणजे नष्ट करतो, हिनस्ती विनश्यती इति जनार्दन. जनान हिनस्ती इति जनार्दन, अर्धयती नाम हिनस्ती. तर लोकांना जो नष्ट करतो, लोकांना जो मारतो, त्याचं नाव आहे जनार्दन. आणि या सगळ्या लोकांना, सगळ्या जीवांना भगवान नष्ट करतात, मारतात. कधी? प्रलयाच्या वेळेला. सृष्टी हा नियम आहे. या सृष्टीची उत्पत्ती त्यांनीच केलेली आहे. सृष्टीच्या स्थितीच्या कालामध्ये तोच सगळ्या जीवांचं, सगळ्या जनांचं पालन करतो. आणि ज्या वेळेला प्रलयाची वेळ होते, तोच मग भगवान शंकराच्या रूपाने तिसरा डोळा उघडून ही सगळी सृष्टी आणि सृष्टीमध्ये असणारे सगळे जीव नष्ट करतो. सगळ्या लोकांना तो नष्ट करतो. म्हणून जनार्दन हा, जनान अर्धयती इति जनार्दन हा, सगळ्या लोकांना नष्ट करतो. म्हणून आगाये जनार्दना. किंवा जनान शब्दाचा अर्थ दुर्जनान असं घ्या, भागत्याग लक्षणेनं. जन म्हणजे लोक, पण मग असं लगेच शक्तिवृत्तीनं अर्थ न घेता त्याच्यामध्ये भागत्याग लक्षणा करून. भागत्याग लक्षणं म्हणजे काय? पदाचा जो शक्य अर्थ असतो त्या शक्य अर्थातल्या काही भागाचा त्याग करायचा आणि काही भागाचं ग्रहण करायचं, याला म्हणतात भागत्याग लक्षणं. काही भागाचा त्याग आणि काही भागाचं ग्रहण, हिचं नाव काय आहे? भागत्याग लक्षणं. जसं मी तुम्हाला विचारतो, काही भागाचं ग्रहण आणि काही भागाचा त्याग. बाजारातून आंबे आणले, हापूस आंबे आणले, भारी आणले, पिकलेले. नुसतं असं बघितलं तरी तोंडाला पाणी सुटतं. दिसायलाच असे कसे लाल, थोडे थोडे असे तांबूस, लगेच तोंडाला पाणी सुटतं. सुटलं काय तुमच्या तोंडाला पाणी? आणले आणि सांगितलं सगळ्यांना मी दिले वाटून असे. माझ्या पैशाचेच हो, तुमच्या पैशाचे नाही. दिले वाटून असे. एक 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 दिला सगळ्याला आंबा आणि सांगितलं ए आंबे खाऊन टाकायला की जागेवर घेऊन जायचं नाही कोणी घरी. जागेवर सगळ्यांनी काय करायचा? आंबा खाऊन घ्यायचा. मग आंबा खायला सांगितल्यानंतर तुम्ही काय करता? आंबा खाऊन घेता. आंबा खाऊन घेता म्हणजे काय खाऊन घेता? ते आंब्याची कोय खाऊन घेता का आंब्याची टरफल खाऊन घेता, ते साल खाऊन घेता? आंबा, आंबा म्हणजे काय? आंबा शब्दाचा अर्थ काय? आंबा म्हणजे टरफलाला आंबा म्हणतात. म्हणजे वर त्या आंब्याच्या वर जे असतं ना, आत कोय असते, त्या कोयीच्या आत पुन्हा रस असतो, वरून रस असतो, आणि त्या रसाच्या वरून जे आवरण असतं ते त्याला काय म्हणतात? टरफल. मग त्या टरफलाला आंबा म्हणतात का त्या रसाला आंबा म्हणतात का कोयीला आंबा म्हणतात? हे सगळं मिळून काय आहे? आंबा आहे. म्हणजे आंबा शब्दाचा अर्थ आहे हे सगळं हे तिन्ही मिळून जी एक वस्तू तयार आहे त्याचं नाव काय आहे? आंबा. मग मी आंबा खा म्हटल्यानंतर आंबा शब्दाचा अर्थ कोय आहेच, त्याच्यामध्ये टरफल हा अर्थ आलेलाच आहे, त्याच्यामध्ये रस हाही अर्थ आहे. मग आंबा खा म्हटल्यानंतर कोय आणि टरफलासह रस खाऊन टाकता काय?
हा, खाऊन टाकता का तसं? नाही. मग काय करता? मग तुम्ही काय करता? आंबा खा असं जरी मी म्हटलो तर आंबा खात नाही तुम्ही. बदमाश आहे तुम्ही, सांगितलेलं ऐकत नाही. मग काय करता? असा तो आंबा अगोदर दाबून घेता, त्याचं ते वरचं देठ काढता, थोडासा पिळता अगोदर चिकबीक असलं तर, आणि मग चुकून सगळा रस खाऊन टाकता आणि कोय आणि टरफल मग टाकून देता. बरोबर आहे? आंबा खाल्ला का? आणि मग म्हणता हो आम्ही आंबा खाल्ला. लबाड. असं आहे का? नाही. आंबा खा जरी असलं तरी त्याचा अर्थ कोय खा टरफल खा असं नाही, त्यातला रस खा असंच म्हणण्याचं तात्पर्य असतं. कारण आंबा पदाचा शक्य अर्थ जरी कोय टरफल आणि रस असला तरी आंबा खा म्हटल्यानंतर तुम्ही त्या अर्थामध्ये भागत्याग लक्षणा करता आणि कोय आणि टरफलीचा त्याग करून, कोय आणि टरफलाचा त्याग करून फक्त रसच खाऊन टाकता आणि आंबा खाल्ला म्हणता. म्हणजे याला म्हणतात भागत्याग लक्षणा. याला काय म्हणतात? भागत्याग लक्षणा. पदाची, मग आंबा पदाची तुम्ही काय केली? रस या अर्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा केली. कशाच्या, कोणत्या अर्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा केली? रस या अर्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा केली. तसं आपल्याला इथं जनार्दन पदाचा, जनार्दन या शब्दाचा अर्थ करत असताना तो सामासिक शब्द आहे आणि त्या सामासिक शब्दामध्ये पहिला शब्द जो जन, जनान आर्दयती इति जनार्दन, हा तर जन शब्दाचा अर्थ लोक, हा शक्य अर्थ आहे, हा वाच्य अर्थ आहे जन शब्दाचा. मग लोक म्हटल्यानंतर सगळे झाले त्याच्यामध्ये. पॅन्टीवाले आले, धोतरावाले आले, काळे गोरे खुजे म्हातारे कोतरे सगळे झाले त्याच्यामध्ये. माळकरी बिना माळकरी सगळेच, भक्त अभक्त, सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या आश्रमाचे, सगळ्या वर्णाचे सगळे झाले त्याच्यामध्ये लोक म्हटल्यानंतर, जन म्हटल्यानंतर. पण मग जन या पदाचा असा सगळा जरी अर्थ असला तरी याच्यातून त्या जनपदाने तिथं भागत्याग लक्षणा करून माळकरी काढून टाकायचे बाजूला, बाकीचे सगळे काढून टाकायचे आणि त्याच्यातले दुष्ट जेवढे तेवढे त्याचा अर्थ घ्यायचा. जसं तुम्ही आंबा पदाचा अर्थ रस, फक्त रस हा घेतला का नाही भागत्याग लक्षणेनं, तसा तिथं जनपदाचा अर्थ दुर्जन असा घ्यायचा. बाकीचे सज्जन बाजूला काढायचे आणि फक्त समोर कोणते घ्यायचे? दुर्जन घ्यायचे. आणि अशी भागत्याग लक्षणा करून जनपदाची दुर्जनाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा करून मग असे जन म्हणजे जनान म्हणजे दुर्जनान आर्दयती इति जनार्दन, हा मग दुर्जनांना जो नष्ट करतो तो जनार्दन. परमात्मा दुर्जनांचा काय करतो? नाश करतो. म्हणून जनार्दन. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां भक्तावाके पायापाशी दुर्जनासी संहारी. म्हणून जनार्दन, म्हणून जनार्दन. म्हणून कान्होबाराय पांडुरंगाची स्तुती करत असताना म्हणतात, अगाये जनार्दना, अगाये वैकुंठ नायका, अगाये त्रैलोक्य तारका, अगा जनार्दना जगव्यापका, अगा पाळका भक्ताची. अगा जगव्यापका. पुढं शब्द कोणत्या शब्दाने वर्णन केलंय? अगा हे जगव्यापका. पांडुरंग परमात्मा सगळ्या जगामध्ये व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विता ठाव नाही उरला, जिम्या दृष्टीने पाहिला. सगळ्या जगामध्ये तो व्यापून आहे. चराचरामध्ये तो व्यापक, हा विश्वंभर. चराचर ज्याच्याने, सगळ्या चराचरामध्ये तो व्यापून आहे. म्हणून जगव्यापका. तो विठ्ठल कुठं नाही हो, विठ्ठल कुठं नाही, सगळीकडे येतो. तो नाही अशा प्रकारचं काय नाही, ठिकाण नाही. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सगळ्या ठिकाणी गगन आहे. गगन म्हणजे काय? आकाश. आकाश कुठं नाही? अहो आकाश कुठं नाही? कोण्या ठिकाणी आकाश नाही? आळंदीत आकाश नाही, पुण्यात आकाश नाही, मग कुठं औरंगाबादला आकाश नाही, मग मुंबईला आकाश नाही, दिल्लीला आकाश नाही,
पाकिस्तानमध्ये आकाश नाही, अफगाणिस्तानमध्ये आकाश नाही, कुठं आकाश नाही? सगळ्या ठिकाणी आकाश आहे. आकाश नाही असं कुठं ठिकाणच नाही. मग आकाश जसं सगळ्या ठिकाणी व्यापून आहे, तुम्ही कुठं जा आकाश आहेच. आकाश नाही अशी जागा जशी नाही, तसं परमात्मा नाही अशी कोणती जागा नाही. सगळ्या ठिकाणी तो व्यापून आहे, तो सर्वत्र आहे. संपूर्ण जगामध्ये तो व्यापून आहे. आपल्याला दिसत नाही हा भाग वेगळा. पण आता आपण इथं बसलेलो आहे, आपल्या जवळही तो आहे, आपल्या दूरही तो आहे, आपल्या आतही तो आहे आणि आपल्या बाहेरही तो आहे. तो नाही असं कोणतंच स्थान नाही. म्हणून आगाये जगव्यापका, आगा पाळका भक्ताची या. तो कान्होबाराय म्हणतात, तू जग हे पांडुरंगा आगाये जगव्यापका, आगा भक्ताची या पाळका. भक्तांचं पालन करणारा तू आहेस. अनेक भक्तांचं तू पालन केलंस. भक्तांच्या सगळी पालन करण्याची जबाबदारी तू घेतोस, त्यांची जबाबदारी घेतलीस असे पुराण सांगतात, असे भक्तांचे चरित्र सांगतात. आगाये पाळका भक्तांची या. अभंगाचं चिंतन अजून शिल्लक आहे. आपली वेळाची झालेली आहे. राहिलेल्या अभंगाचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.